नमस्कार मंडळी. आभाळा एवढं दुःखही क्षणात विसरायला लावणारी जादू म्हणजे आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरचं हसू. हे जादुई हसू तुमच्या चेहऱ्यावर कायम फुलत राहावं यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड. आणि मंडळी, ठरल्याप्रमाणे आजच्या आणि उद्याच्या भागातून मिळून 2 सर्वोत्तम विनोदवीरांना आपण सन्मानित करणार आहोत. पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी या गौरवानं. तेव्हा बघूया कोणाचा पंच पडतोय कोणावर भारी. त्यासाठी सुरू करूया हास्याची ही वारी. मंडळी, एक पतिराज आपल्या बायकोसोबत शॉपिंगचा आनंद लुटायला गेलेत, पण त्यांचा हा आनंद हिरावून घ्यायला तिथे तयार आहे त्यांचा भूतकाळ. हा धमाल प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि नॉनस्टॉप कॉमेडीचं सेशन भूषण कडू. आज काय बाबा मजा आहे का माणसाची. हा सॉरी, खुश आहे एकदम. शॉपिंगला आली आमची अप्सरा. चल रसिका, आपण आता आज शॉपिंगला आलोय तर आधी तुझ्यासाठी खूप साड्या घेऊया. नाही, आपण तुमच्यासाठी आधी सूट घेऊया ना. नको, सूट नंतर पडून राहतो गो, वापरत येत नाही. आपण साड्या घेऊया ना मस्त. नाही हो, नाही, असं नाही करायचं. इतक्या नवसानं मिळालाय मला नवरा, मग माझ्या बहिणीच्या लग्नात मला मिरवायला नको का? घेऊया ना आपण तुम्हाला सूट. चला ना. सूट नको, शर्ट पॅन्ट घेऊ आपण साधे. हे बघा हे दुकान जरा बरं दिसतंय. इकडे तुम्हाला सूट पण घेऊ आणि माझ्यासाठी ड्रेस पण बघूया. चल आधी ड्रेस. चल. वेलकम मॅम, या ना या. हा मॅडम, आम्हाला ना माझ्या नवऱ्यासाठी एखादं सूट दाखवा ना. हो बघा ना, हे बघा इथे सूट आहेत, जे कोणते आवडतील ते बघा. बघू. येस. हॅलो बा, कशी. सॉरी मी काय नाही. तू काय झालं? हा तू तू पण म्हणजे तू पण ना अशी आहेस ना तू. म्हणजे मी त्यांना म्हणालो की आम्हाला लग्नासाठी सूट हवा आहे, तर मी तेच सांगत होतो. पण आपण दुसऱ्या दुकानात जाऊया ना कुठेतरी. कशाला? इथे हा माल बरा नाही. एक वेळ हा बरा आहे पण हा नाही बरा. म्हणजे असं काय करते? बघा ना किती व्हेरिएशन दिसतात, लय व्हरायटी इकडे. एखादं बघूया. तो राखाडी रंगाचा सूट आहे ना, तुम्हाला लय आवडलाय तो बघूया ना. बाई हा तो सूट दाखवा ना मला. तो सूट नाही होणार यांना. मुळात यातला कोणताच सूट नाही होणार यांना. कसं आहे ना, सूट घालण्यासाठी हाईट लागते. हे कसे बुटके आहेत ना, आणि बुटक्या माणसाने सूट घातला तर बुजगावण्यासारखे दिसतात ना, म्हणून नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, माझा नवरा बुटका आहे? नाही, मी अगदीच बुटके नाही म्हणाले तुमच्या यांना, खुजे आहेत थोडेसे. नाही म्हणजे ती फिगर नाहीये ना सूट घालण्याची, तर सॉरी. माझ्या नवऱ्याच्या फिगर बद्दल बोलणारी तू कोण ग टवळे? टवळे बोलू नका तुम्ही. हिला सांगा कोळशेवाडीतली आहे मी. दंगा होईल. म्हणजे तू माझ्याशी बोल ना. यांच्याशी काय बोलते? माझ्याशी बोल ना टवळे. तोंड सांभाळून बोला तू. आणि तुझं तोंड लय चुरचुरू चालते. त्याचं काय? जाऊया दुसऱ्या दुकानात. चल निघा. तसंही मला तुम्हाला कपडे नाही द्यायचेत. निघा. टवळे निघा काय? आम्ही काय इकडे भीक मागायला आलोय? पैसे टाकून सूट घ्यायला आलोय. नीट बोला आधी तू. आता तर तुझ्या नाकावर टिचून याच दुकानात सूट घेऊन दाखवते की नाही. मी पण बघते ना कशी सूट घालती तू. तुझ्या मॅनेजरला बोलाव, तुझी कंप्लेंट करायची आपल्याला. बोलाव. मॅनेजरशी बोलते ना मी. कस्टमरशी कसं बोलायचं अक्कल नाही पोरीला? मॅडम, साधी कपडे विकणारी आहे, किती माझे बघा हिला. मॅडम, मॅनेजरला बोलवायची गरज नाही आणि कंप्लेंट करायची गरज नाहीये. घाबरलीची सुंदरी. चल कापड दाखव. कंप्लेंट नको असेल तर कापड दाखवायची. ग्रे कलरचा पाहिजे ना. काय नाटक आहेत मुलीची. कशाला? साधी कापड विकणारी आहे ना. दुकान नाही. घ्या ग्रे कलरचा सूट. आपण पोरी हातात आणून द्यायचा. आणा. चांगला मात जिरवतीच. किती भारी बघा ना, सुटलंय मस्त आहे का.
आपण तुम्हाला बघू लावून कसं दिसतंय बघू बघू वाटतं की नाही प्रसाद हो कुठे गे हे कुठे वाटतं की नाही मस्त वाटतं नाही हो नाही ते लांबूनच बरं दिसत होतं जवळून तुमच्यावर नाही बरं दिसत बाई तुम्हाला सांगू का हे जे आहे ना ते माझ्या हँगरलाच बरं दिसतंय तुमच्या हँगरला नाही मुळात कसं आहे ना की मूषकमुखी माणसाला ना काहीच बरं दिसत नाही त्याला फक्त बनियान बरमोडा इतकंच सूट होतं मूषकमुखी म्हणलीस तू माझ्या नवऱ्याला हो तुला माझ्या नवऱ्याचं तोंड मुंगसासारखं दिसतंय मुंगूस आहे हा? अरे नाही मुंगूस वेगळा मूषक म्हणजे उंदीर म्हणजे उंदीर तोंड म्हणली तुम्हाला उंदीर तोंड आहे का माझा नवरा मला सांगा तुमचं तोंड उंदरासारखं दिसतंय का ताई बघा ना उंदरासारखं दिसतंय का यांचं तोंड दिसतंय का उंदीर तोंड म्हणते म्हणजे काय तू माझ्या नवऱ्याला बोलायचं नाही तू नाही बोलायचं बोलणार मी बरोबर बोलती मला माहितीये माझा नवरा हाय असा ढापण्या हाय मूषकमुखी हाय असा फालतू एक नंबरचा चाबऱ्या काहीच नाही त्याच्यात म्हणजे असं एकदम फालतू आहे असं क्ष एकदम क दर्जाचं आहे म्हणजे असं बघितलं की त्याला अरे तू का इकडे ना इकडे तू तू बायको आहेस ना माझी आहे ना मग तिच्यापेक्षा तूच का वाईट बोलतेस मला ती एकदाच म्हणाली उंदीर तोंड्या तू किती वेळा म्हणालीस मला उंदीर तोंड्या हा मी आहे का उंदीर तोंड्या आहे का मी हो आहे का उंदीर तोंड दिसतो उंदीरासारखा आहे उंदीर तोंड्या आहे मी आहे उंदीर तोंड्या उंदीर नाही मीच का बोंबलतोय माझ्याच नावाने नको नाही तुम्ही नाही रसिका असं नाही करायचं तू बायको आहेस ना माझी बरं हिला कळत नाही शिवाली तुला पण नाही समजत शिवाली तुम्हाला हिचं नाव कसं माहित नाव कसं माहित नाव कसं माहिती मला कसं माहित असणार मला नाही माहित मी ओळखत नाही मी अशा मुलीचं नाव साधारण शिवाली असू शकतं असा अंदाज बांधला मी बांधला माझ्या नावाचा अंदाज बांधला तू माझ्या नावाचा अंदाज बांधलायस तू ए बाई ऐक पाय धरतो तुझे पाय मला माफ कर बाई पाय अगं ए बाई 2 वर्षाचा चांगलाच अनुभव आहे 2 वर्ष फिरवला याने मला अगं नाही ऐक ना मी तू ऐक काय फिरवलं काय पाठीवर बांधून फिरवलं नव्हतं तुला तू रडू मी प्रपोज केलं तुला तू हो म्हणालीस म्हणून तुला फिरवलं आणि तूच सांगायचीस ही मला सांगायची चौपाटीला घेऊन चल म्हणून तिकडे वरळी सिफेसला घेऊन चल मलबारीला घेऊन चल थांब ना नॅशनल पार्क राहिलंय अजून मी एकटीच बोलायचं हे सगळं तुझं काहीच नव्हतं माझं काय असायला पाहिजे माझं काय तू म्हणालीस म्हणून तू प्लीज रडू नकोस लफडे तुमचं लफडे माझ्या नवऱ्याचं ग बाई मला आता कळलं माझा नवरा लफडे तुमचं काय माणूस आहे लफडे हात नाही लावायचं किळस येते मला हात नाही हे बघ तू ऐकून घे शांतवादी ऐकून घे मी काय सांगतो ते हे बघ आता तसं काही नाहीये हे जे काय होतं हे आधीच होतं येस मग ते तुम्ही मला आता सांगायला हवं होतं की नाही सांगा मला आधी तुला सांगते
तुला सांगते हनीमूनच्या रात्री असं सजवलेल्या पलंगावर बसून मेच्युअर्ड बाई सारखं मी यांना विचारलं मागचं पुढचं काय बी असेल ना तर ते आत्ताच्या आत्ता सांगा, पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको. पण धीर कुठे आहे गड्याला, धीर कुठे आहे? तू मला तेव्हा काय विचारलंस की तुमचं काही आहे का? तू मला असं कुठे विचारलंस की लग्न आधी तुमचं काही होतं का म्हणून? तसं विचारलं असतं तर मी सांगितलं असतं की हा बुवा आधी होतं माझं वृषाली बरोबर. वृषाली, तू मला मनीषासाठी सोडलं होतंस ना रे? हो काय? हे मनीषा बघ वृषाली, मनीषा देवा काहीतरी माणूस आहे, याला एक नाहीच पाहिजे, तीन तीन पाहिजे रसिका. असं नसतं. हे बघ लग्न आधी आहे ना प्रत्येक माणसाचे मित्र मैत्रिणी असतात, म्हणजे असं जनरली मैत्रिणी असतात ना अशा केअरिंग शेअरिंग. पण आता तू माझ्यासाठी परमनंट आहेस की नाही? अच्छा, म्हणजे ही परमनंट आणि मी टेम्पररी होते काय? अरे बापरे. म्हणजे तू मला ठरवून झुलवत होतास? तू मला नाही, ऐक मारामारी नाही. थांबा, दुकान आहे कळलं? हे बघ तू त्यावेळेस पुढाकार घेतला होतास की नाही? तू पण घेतलास ना पुढाकार? आणि आता तुम्ही पुढाकार घ्या ना. तुला सांगते अगं, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला ना मला हार्ट मध्ये फोटो असलेलं लॉकेट गिफ्ट केलं. इतकं खुश झाले ना मी, मला वाटलं काही प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं माझ्या. कुठे गेलं यांना तर मी आता बघते. हा कोण विकलाय? तोंड दाखवायची लाज वाटते. हे बघ बाई, प्रेम वगैरे काही नसतं. मला दिलेलं लॉकेट फिरवून तुलाच दिलंय पुन्हा त्याने. म्हणजे मी ब्रेकअपच्या वेळेस तोंडावर फेकलं होतं लॉकेट, ते दिलंय तुला. नवीन लॉकेट आहे ते, दिलंय ते तुला. नाही, माझा नाही विश्वास आहे तुमच्यावर. इकडे रसिका, हे बघ माझ्याकडे ना आमचे फोटो आहेत. शिवा तू किती हॉट दिसते गो. असे चॅटचे स्क्रीनशॉट सुद्धा आहेत. एक नंबरचा छपरी माणूस आहे हा. ते सगळं चुकून झालं होतं आणि आहे ना त्या लहान वयात तशा चुका होतात. लहान वय होतं ना, मग बाकीचं बरं सुचायचं तुला तेव्हा. असं काय काय केलंय तुम्ही? माझ्यासाठी काय उरवलंय का? अरे उरवायला नवरा म्हणजे काय रेशन आहे का? नवरा म्हणजे लंगर पण नाही ना, सगळ्यांना असं वाटत सुटायला. काय वाटलं? तू हॉट दिसते. ही टवळी तुम्हाला हॉट दिसते का? बोलू नको. बस गा तू, तुझा मुद्दाच नाहीये, तू बाजलो. ही टवळी तुम्हाला हॉट दिसते. मला आता बघायचंच आहे ही तुम्हाला कशी हॉट दिसली. कशाला आता आपण हा विषय संपवला? नाही असं नाही चालणार. ये घे तुझा फोन, दाखव मला आत्ताच्या आत्ता बघायचंय काय हॉट दिसतेस तू. म्युझिक. दाखव. घाबरते का काय? म्युझिक. सांगा कोण हॉट दिसते सांगा. मंदा, कुंदा, सुनंदा, मनीषा, वृषाली, शिवाली. बस अजून उकिरड्यात हुंकताय का तुम्ही? नाही. आमच्या दोघींपैकी कोण हॉट दिसते सांगा. राघव बे. थोडासा ना मला विचार करावा लागेल. म्हणजे अजून विचारच करताय. अगं म्हणजे कालपर्यंत तुम्ही मला जे सांगत होतात की तू ना एकदम अशी अप्सरेसारखी सुंदर आहेस म्हणून, ते सगळं खोटं होतं. सगळं कळलंय मला. काय म्हणायचं तुला? अप्सरा, तुला सांगते त्या दिवशी माझी फेसबुकची फ्रेंड भेटली होती मला. ती बोलत होती तिच्या डीपीवर आहे ना तू अप्सरेसारखी दिसतेस ग अशी कमेंट केली याने. एक नंबरचा घाणेरडा माणूस आहे. काय ग, ऐक ना आधी माझं कान नाही का ग फुटले.
ए रसिका आता तरी फुटलेत का? अगं ऐक ना, अगं खरंच तसं काय नाही, ते सगळं आधीच आहे ग. रसिका मी म्हणते याला सोड. हे शिवाली वाटेल ते सल्ले काय नशीबच फुटके. मला ना राहायचंच नाही या माकड तोंड्या उंदीर तोंड्या माणसा बरोबर. नकोच राहूस तू, नकोच राहूस. माझा ना एक वकील मित्र आहे, त्याला तुला भेटवते. चालेल. या उंदर तोंड्याबरोबर संसार करण्यापेक्षा मी त्याच्याबरोबर संसार करीन. बाळा संसार करायला नाही, डिवोर्स घ्यायचा आहे ना आपल्याला. डिवोर्सचं ठरलंय. पाहिजे सोडायचं याला. कशाला डिवोर्स पाहिजे? डिवोर्स कशाला काय? तुला ना आम्ही दाखवणार आहे. तू दाखवते सांगून ठेवा. पण ऐक ना ए रसिका, शिवालीच नाही उरला कोण. कोणी आहे दुकानात? ॲट युअर सर्व्हिस मॅम. मला ॲक्च्युली ड्रेस बघायचा होता. मॅम ड्रेस तर मिळतील तुम्हाला, पण तुम्हाला मी एक स्पेशल कॉम्प्लिमेंट देऊ? येस प्लीज. तुम्ही अप्सरेसारख्या दिसता. क्या बात है, मस्त रंगली जुगलबंदी, कमाल. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. भूषणदा सुंदर, सुरेख, अप्रतिम. फार मस्त रिॲक्ट झालास आणि कॅरेक्टर फार सुंदर रंगवलंस. म्हणजे फारच अप्रतिम, खूप मजा आली. रसिका आज फुल फॉर्ममध्ये मस्त. शिवाली उत्तम, तुझी साथ पण उत्तम होती. आणि प्राजक्ता तुझी एंट्री पण खास होती. खूप मजा आली. आणि आर्ट डिपार्टमेंटला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स ह्या सेटअपसाठी. अक्षरशः एक शोरूम आहे असंच जाणवतंय जणू. मजा आली, मस्त. प्रसादा तू ना खरंच अप्सरेसारखी दिसतेस. नाही मी तिला म्हटलं त्या पिंक कारण आता तू तेवढीच सोडलीस, त्यामुळे तिला म्हणून घ्यायला पाहिजे कोणतरी म्हणून. छान होती कॉन्सेप्ट आणि छान. भूषण खूप सटल रिॲक्शन्स होत्या, त्यामुळे त्या बघताना फार मजा आली. आणि तुम्ही दोघींनी मस्त केलं कॅरेक्टर. व्हेरी गुड, मजा आली. जस्ट कीप इट अप. थँक यू सो मच. मंडळी, एका कुप्रसिद्ध गुंडाला पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे एका प्रामाणिक इन्स्पेक्टरनं. बघूया त्याची ही मोहीम फते होतीये का. तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेचे बिनीचे शिलेदार, अर्थात समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे. हवालदार कांबळे. यस सर. सॅल्यूट मारायचा नाही. स्किट मध्ये सॅल्यूट नाही तर काय मजा नाही. हे वेगळं स्किट आहे, ते वेगळं तुमचं. इथे सॅल्यूटला महत्व असतं, ते वेगळं स्किट. आज माझ्या बरोबर आहेस ना तू? हेच विसरलास तू? हवालदार कांबळे, आज आपण एका सिक्रेट मिशनवर आलेलो आहोत. या ठिकाणी बाबू ढिंच्याक नावाचा एक गँगस्टर येणार आहे. गेली 10 वर्ष तो आपल्याला मिळत नाहीये. आज ही संधी आपल्याला गमवायची नाहीये. तुमची खबर पक्की आहे? एकदम पक्की आहे सर. गुड. हे बघा, आपण इथं पोलीस म्हणून आलोय, हे कोणाला कळता कामा नये. ही जर टीप बाबू पर्यंत गेली तर तो काय इथं यायचा नाही. मग अरे मलाच काय सांगतोयस हे? मला सगळं माहिती आहे. आणि मला माहिती आहे तुला कसं माहिती आहे. कसं काय? एवढंच पाठ आहे तुझं. आता पुढे बघू. कधी पण येतील. चला 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 या. तुम्ही इथं बसा, तुम्ही इथं बसा. सर हा सर सर असं एकदम असं बसा ना. असं असं एकदम बसा. असं म्हणजे कसं? असं एकदम टेचात बसा ना. टेचात एकदम. टेचात जरा प्रॉब्लेम झालाय माझा. हा एकदम असं. हे कसं टेचात? अहो आता तुम्हीच ते अशी नर्तिका वाटता, अशी एकदम अशी बसलेली. मग कसं कसं बसायचं?
खिडकी उघडेन दिसेल. ह्यो चंद्राचा मुखडा बघायचा असेल तर काय कराल असं विचारायले मी. मला सवय नाही. पैसे पैसे द्या, पैसे पैसे द्यायचे, पैसे. पैसे कशाला? अरे इकडची पद्धत आहे तशी, म्हणजे बाई अशी समोर नाचायला आली की पैसे द्यायचे त्यांना. पैसे का द्यायचे पण? अरे पैसे द्यावे लागतात, त्याशिवाय मुखडा कसा दिसणार? आय एम नॉट इंटरेस्टेड ना, मुकडा नाही बघायचं मला. द्यावे लागतात, तुम्ही द्या ना पैसे, द्या पैसे द्या. हे आधी नाही सांगितलं तुम्ही ना, ऐकता राहायच्या वेळेला तुम्ही. 10 रुपये 10 रुपये काढले. 10 रुपयाचा हिंग घ्यायला चाललाय तुम्ही? 100 काढा, 100. नाही 100 खूप होतात. 100 काढावं साहेब. याची तयारीच नव्हती ना, पण वेगळी तयारी करून आलो. हे काय साहेब असं काय करायले? एवढे मोठे साहेब आहे सा आणि किती तो विचार. नाही. अहो साहेब असं काय करता? हात का झटकला? कांबळे, माझा प्रॉब्लेम आहे. लहानपणापासून कोणत्याही स्त्रीने मला हात लावलेला नाहीये. सुईण सुद्धा आंघोळ घालताना हँडग्लोव्ह घालायची. माझा प्रॉब्लेम झालाय, मला टेन्शन येतं त्याचं. मला आपण इथे नौके हो तसं दाखवू नका. बिनतास नाव विचारताना नाव विचार. नाव काय आपलं? नाव मी लावणी सम्राज्ञी बिंदू ढोले. बिंदू ढोले? हा. अरे हे बिफोर आणि आफ्टरची जाहिरात असते तसं आहे. म्हणजे बिफोर ढोले आणि मग एक्सरसाइज केल्यावर बिंदू. रंगभूमी अचानक प्रकट होऊन थोबाडात मारेल ह्या दर्जाचे विनोद करू नका. अहो असं काय करायले? करू दे की त्यास नाही विनोद. हा आमचं आजचं नवीन पाहुणं आहे ते. बिंदुबाई, आता ग बाई. ते पाहुणा आणि आम्ही कोण दुश्मन होय? नाही हो, तुम्ही तर आमचं नेहमीच पाखरू आहे. बसा. हाय काय तो मुखडा. हे घ्या, लय दिवसांनी चंद्र पाहिला. पैसे दिले? आऊ. बसा की. हे कोण? नवीन पाहुणा आहे ती वाटतं. का काय पाहुणं? एमएसच्या गावात नवीन आलात वाटतं. एमएसचे गाव जेव्हा बांधायला घेतलं तेव्हापासून इकडेच होता मी. नाही हो, कधी पाहिलं नाही म्हणून म्हटलं. मी खांडेकर, हे बाजूच्या गावचा इनामदार आहे. 70 एकर ऊस आहे आपला. आमचे हे साहेब आहेत ते पण. हे काय कळलं नाही हो. असं का पडतंय? नाही ठीक हरकत नाही, पण या हे आमचे साहेब आहेत ना, ते पण लय मोठे इनामदार आहेत. आमची तुम्हाला सांगतो 90 किलोमीटरवर शेती आहे, ऊस आहे. 90 किलोमीटर ऊस लांब आहे वय. माझा ऊस 90 किलोमीटर लांब आहे. एवढी शेती आहे माझी? म्हणजे भारी आहे. अरे साहेब लय मोठे बोलतायत. म्हणजे आजचा सामना रंगणार म्हणजे. बिंदुबाई आज लय पैसा कमवणार आहे. बघूया आम्ही पैसा उडवतोय जास्त की त्या साहेब पैसा जास्त उडवतात. हे आमचे इनामदार. हे आमचे इनामदार साहेबच जास्त पैसे उडवणार आहेत. बाई सुरू करा तुम्ही. असं नाही मी सुरू करतेच, पण एक अट आहे. म्हणजे जो माझ्यावर जास्त दौलत जादा करील त्याच्या समोरच मी नाचीन, आणि जो करणार नाही त्यानं इथनं चालतं व्हायचं. चल जा साहेब. नाही पैसेच नाही. अरे बाबू ढिंचकला पकडायला आलोय. अरे पण मंथेंड आहे, रद्दी सुद्धा विकून झाली, पैसेच नाही घेतले. बाई चला चालू करा काय ती. करू का सुरू? बाई सुरू करा तुम्ही. करतेच सुरू. खेचलं यार, डायरेक्ट खेचलं. मी बघितलं, खेचलं डायरेक्ट. 200 रुपये दिले डायरेक्ट. 200 लमसम दिले. लमसम 200 रुपये दिले. आयुष्मान भव पुरी मोठी. सुनबाईला आशीर्वाद देत आहे आयुष्यमान भव. द्या ते
200 रुपये द्या, तुम्ही पण 200 रुपये द्या. 200 रुपये अरे, त्याने 200 रुपये दिले, तुम्हाला पण 200 नाही आहेत 200 अरे, रुपये द्यायला लागतील. नाही आता दिले मी त्यांना- सिनियर साहेबांनी नाही दिले. ते म्हणे तुमचं मॅनेज करा. हल्ली नाही मिळत, बजेटच नाहीये. आता सुद्धा मी दिले ना मगाशी 10 रुपये, ते माझ्या घर खर्चातले आहेत, नाही मिळाले. अरे पण आता द्यायला लागतील, त्याने 200 दिले, द्यायला हो साहेब, काय ते करा लवकर. बाई ताटकळल्यात. बाई राहू दे, त्यांच्याकडे काय होणार नाही. या इकडे ना ओ, बाई काही ताट कळत नाहीत. आमचे साहेब आहेत ना, ते लय मोठे इनामदार आहेत. हा, तुम्हाला सांगतो 200 किलोमीटर त्यांचा ऊस आहे. 200 किलोमीटर लांब. तू परस्पर ऊसाची शेती विकत घेऊ नको यार. हे कापणी करे म्हणतो म्हातारा होईन मी यार. किती वाढवतो यार. 90 पासून सुरू केले 200 पर्यंत पोहोचला यार. पण आता करायला लागेल ना. चला तुम्ही करा पैसे करा. अरे यार. अरे साहेब, आता सांगितलंय तर द्यायला लागतील 200 नाहीयेत 200 रुपये. खरंच नाहीयेत माझ्याकडे 200 रुपये. नाही आहेत 200 रुपये नाही आहेत माझ्याकडे. चंदू, रघ्या, एक काम कर, या दोघा साहेबांनी तिथं कोटीच्या बाहेर नेऊन उभं कर. पैसे नाहीत यांच्याकडे. नाही आहेत आमच्याकडे भरपूर पैसे आहेत. काय फुटेज खाताय? आम्ही देणार. काढा ना साहेब. अरे आमचे साहेब लय मोठे इनामदार आहेत. 1.5 किलोमीटर शेती आहे त्यांची. हा बाई, हे घ्या. अंगाशी. हा, चला सुरू करा. अरे स्किट आहे का वेब सिरीज आहे? पाचशे दिले. अरे 500 रुपये द्या तुम्ही पण. त्यानं 500 दिले, तुम्ही पण 500 रुपये द्या. 500 रुपये कशाला द्यायचे? 500 द्यायचे. अरे ह्याच्या आधीच्या बसा भाऊजीवर मी 200 दिले ना. रिपीट टेलिकास्टला 500 कशाला द्यायचे? एक मिनिट, बाई आहे बघा. प्रत्येक ओळीला पैसे मिळणार नाही. तुम्ही काय ते एकदा सगळं दाखवा मला. एखादं कडवं बघतो, आवडलं तर पैसे देईन. सॉरी, मी नाही देऊ शकत. बाई साहेब लय चिंदे, ह्याचं काय होणार नाही. ए, चिंदी कोणाला बोलतो? आधी उभा राहून बोल. उभा काय नाही. अरे चिंदी कोणाला बोलतो? अरे आमचे साहेब लय मोठे इनामदार आहेत. अरे 1.5 किलोमीटर ऊस आहे त्यांचा. एवढी पाडलीस 200 वरून डायरेक्ट 1.5 वर आलास तू. नाही ते काही नाही. अरे तो तुम्हाला चिंदी बोलतो म्हणजे काय? अरे तुमची इज्जत ती आपली इज्जत, तुमची अस्मिता ती आपली अस्मिता, तुमचा मान तो आपला मान. पण अरे पैसे माझे आहेत, ते आपले नाही आहे. माझेच जात आहेत ना पैसे. नको नाही ते काही नाही. तुम्ही द्या पैसे द्या. 500 रुपये द्या. पाकीट काढा. पाकिट नको काढू. पाकीट अरे पाकिट नको काढू. अरे मला तुला नडतो मी. अरे मी सिनियर सिनियर बिनियर. अरे काय नडतो म्हणजे काय? किती रुपये दिले तू? 500. 500ची एक नोट दिली. ह्या 2 नोटा बाई. 2 नोटा कशाला दिल्या? अरे अख्खा महिन्याचं माझं. एक बाई, मिनिट. हे आता हे हिशोबात गोंधळ होईल. त्यांनी तुम्हाला एक नोट दिली ना 500ची. आता ह्यांनी 2 दिल्या. एक परत द्या प्लीज. परत द्या. बाई हे काय हिशोब क्लिअर. अरे मुद्दामून करतो का रे? यांनी 500 दिल्यावर मी 500 दिले तर हा माझ्यावर जातो. मी त्याला मॅच कसं करणार? तुम्ही एक काम करा ना, 10 एकराचा ऊस तुमचा विकून टाका. अरे नाहीच आहे तो ऊस. अरे तूच वाढवलायस ना तो ऊस. बाई ऊस आहे. करा चालू. $2000 दिलं रे. अरे हे माझे EMI आहे थोडा घराचा. घरून मनी आणलेला सगळा संपला माझा. आता काहीच नाही उरलंय माझ्याकडे. शपथ नाहीये. एक साहेबांकडचे पैसे संपले, नाहीये. पण साहेबांचं क्रेडिट कार्ड आहे. बाई गाणं चालू राहिलं पाहिजे. तुमचं मशीन दाखवा. अरे नाही सुरू. अरे नाही तुला बघतोस मी आता. अरे क्रेडिट कार्डचं मशीन कुठून आलंय? 2000 ना. अरे मारले. अरे नको हे. अरे दुसऱ्यांदा गेले. $32 मेसेज आले. अरे 43,000ची खरेदी झाली. अरे तुला अक्कल आहे का? हा इकडे आण मला. कार्ड दे माझं. एक मिनिट कार्ड दे. नडतो म्हणजे का आपल्याला? हाय गरम आहे रे. तापलं यार घासून तुझं. हाय एक मिनिट जरा थांबा. सगळ्यांनी थांबा एक मिनिट. हा आता सुरू करूया. इकडे
मला काय, हरलात? नाही हरलो नाही. मान्य करतो मला रस्त्यावर आणले तुम्ही. मला तुम्ही रस्त्यावर आणले, पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, मी कोणी मोठा इनामदार नाहीये. माझी शेतीबीती नाही, मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. काय हळूहळू बोला. आणि तो जो आहे ना, तो हवालदार कांबळे. इथं काय करते साहेब? अरे इथे बाबू ढिंच्याक नावाचा जो गँगस्टर आहे तो इथे येणार आहे आता कोणत्याही क्षणी. बाबू ढिंच्याक हा, इथे येणार आहे? त्याला पकडण्यासाठी आम्ही सापळा रचलाय. पण तुम्ही मला रस्त्यावर आणलं ना त्याच्या आधीच. बाबू ढिंच्याक इथे येणार आहे? इकडे येणार आहे. अरे त्याला पकडताय साहेब, लय मोठं काम करताय, लय डेंजर गुन्हेगार आहे तो. माहिती मला. मला पण लुटलंय त्याने. काय सांगताय? हो, माझी काय मदत हवी आहे? तुमची काही मदत नाही, मी आहे, सगळं मॅनेज करतो. तुम्ही टेन्शन. एक काम करा, बघा तुमच्यातले पैसे आता संपलेत. पैसे संपले. तो आता बाबू ढिंच्याक येईल. होय. तो पैसे उडवणार. होय. तुमच्याकडे उडवायला पैसे नाहीत. नाही. त्याला एकदम तुमची इज्जत जाणार. त्याला डाऊट येईल की तुम्ही कोणतरी आहात. एक काम करा, माझे पैसे ठेवा. पैसे ठेवा हो, आपल्याकडे हो, देवाच्या देणे लय पैसे आले ते ठेवा. नाही हो, पण एक काय ना, मी नाही घेऊ शकत, असं नाही घेऊ शकत. मी एक ठेवा. प्रामाणिक हे आहे, मी असं. पैसे उडवा कर्तव्यासाठी. पण हे मी परत देणार. मी हे परत देणार. आणि मी आता इथं थांबत नाही, कसं उगाच तुमच्या ह्याच्यात माझा गोंधळ नको आहे. देशाला मदत करते तुम्ही, हे देऊन अरे, मी बस काय, परत साहेब. हे करणार मी. चला, पैसे मिळालेले आहेत, सुरू करा. अगं बाई, बाबू गेला होय. बाबू गेला. बाबू बाबू गेला म्हणजे बाबू गेला. कोण बाबू? बाबू ढिंच्याक. हा आत्ता इथे बसलेला तो. बाबू ढिंच्याक. ती पावाची लादी. बाबू ढिंच्याक. बाबू ढिंच्याक होता. बाबू ढिंच्याक होता. त्याच्या मागे आम्ही आहोत. तो 15 मिनिटं आपल्या समोर बसलेला होता. कांबळे साहेब माझी टीप बरोबर होती. बाबू ढिंच्याक इथं येणार आहे. तो इथं आला होता, आता तो पळून गेला. तुम्ही बाईच्या नादात तिकडे पैसे उजळत होता, त्याला मी काय करू? नाही साहेब, बाई समजा. वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. तुम्ही चौघे एकत्र म्हणजे तशीही पर्वणीच. क्या बात, बहुत खूप. बघा हास्यरसी काय म्हणतायत. सई, भन्नाटच रंगली ही मैफिल, फारच मजा आली. भावा, आम्हाला हसवण्यासाठी स्वतःवर विनोद तू करतोस म्हणजे तू किती दिलदार आहेस रे. फारच आवडलं. नमा, तू सुंदर गातेस, पण काहीतरी ठेव न करण्यासारखं. म्हणजे उत्तम ॲक्ट्रेस तर आहेसच, कुठल्याही कॅरेक्टरमध्ये लीलया घुसतेस आणि सुंदर गातेस पण. वा, सुंदर. समीरदा, अप्रतिम. पॅडीदा, म्हणजे पाठांतर नाही असं सारखं तुला हिणवतात, पण तू इथे आल्यावर काय मॅजिक करतोस रे. फार सुंदर, मस्त कॉन्सेप्ट होती, छान लिहिलं होतं आणि मस्त फुलवलं. फार मजा आली. वा सई वा. प्रसादा, फार सुंदर. तुम्ही 4 इतके तगडे कलाकार आहात की तुम्ही जेव्हा एकत्र येता समोर, तेव्हा खरोखर असं वाटतं की रूपरंगाच्या महाली सुख माझं रंगलं, काळजाच्या झुंबराला दुःख माझं टांग. आणि पुढे पण त्यात तुम्हाला फार समर्पक ओळी आहेत की रोज बुरखा नवा, रोज नवी मजा. रोज वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे बुरखे पांघरून येता तुम्ही, रोज नवी मजा देता प्रेक्षकांना, आम्हाला सगळ्यांना. देव करो तुमचं स्किट कधीही पडू नये, नाहीतर त्याच्याबद्दल मी असं म्हणेन, गुन्हा तुम्ही करा, मी हो भोगीन सजा. मंडळी, आता तुम्हाला सर्व केलं जाणार आहे हास्य जत्रेच्या मंचावरचं युनिक कॉकटेल, अर्थात उत्स्फूर्त विनोदाचा बादशाह प्रियदर्शन जाधव आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. बघूया हे दोघे मिळून आज इथे किती दंगा घालतायत ते. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज एक आनंदाची बातमी आहे. गाडी आली, नाही, ती आनंदाची बातमी माझ्यासाठी आहे. तुमच्यासाठी वेगळी आनंदाची बातमी आहे. मी स्किट करणं थांबवतोय. नाही, कारण तसा संयुक्तिक आणि तर्कशुद्ध आहे. काय समजलं? बापरे. नाही, संयुक्तिक मी हातावर लिहून आणलेला आहे. तुम्ही जेव्हा नाचत होतो तेव्हा मी वाचलेलं आहे. काय समजलं?
कसं आहे, मी स्किट करणं थांबवतो ह्याला कारण वेगळं आहे. काय आहे, रात्री ना साखर झोपेत सचिन गोस्वामी सर माझ्या स्वप्नात आले. ते म्हणाले, बघ मोरे, तुझ्या हार्ड डिस्कची कॅपॅसिटी ना लय कमी आहे, त्याच्यामुळं ना जडजड फाईलने त्याच्यात लोड होऊ शकत नाही. पण ह्या कुशीवर जाणार तेवढ्यात सचिन मोठे सर स्वप्नात आले. ते म्हणाले, मोरे हो काहीच होत नाही आहे. मी म्हटलं काय? अहो तुमच्याकडनं काहीच होत नाही स्किटमध्ये. काय आहे, एवढ्या मोठ्या चॅनलचा टाइम स्लॉट फुकट घालवणं हे बरं नाही हो. किती क्रूर आहे. क्रूर शब्द ऐकला आणि माझं स्वत्व जागं झालं. काय समजलं? स्वत्व म्हणजे अहंकार. काय समजलं? सगळं पाठ करून आलेलं आहे. हा मी म्हणलं बस एवढे सगळं म्हणतात का आपण आता थांबायचं नाही, गावी निघून जायचा. बस मी आता गावी आलोय कोकणात आणि मी आता गाईड आहे. गाईड म्हणजे कसा निसर्ग सौंदर्य कोकणातला ना त्या मी सगळं दाखवतो. प्रसाद सर कसं आहे माहिती आहे काय, स्किट करणं आणि गाईड होणं ह्याच्यात जमीन आसमानाला फरक आहे. म्हणजे कसं आहे, स्किटमध्ये ना आपल्याला काही बोलता येत नाही, काहीच बोलता येत नाही. पण गाईड होऊन तुम्ही काही बोललात ना तर लोक तुमचं कौतुक करतात. काय समजलं? आता इथला स्किट संपला की मी तिकडे जाऊन बसतो, लय कौतुक करतात, पण डोळ्यात शिव्या असतात. बरं मी आहे सिनियर म्हटल्यावर तुम्ही दोघं माझं कौतुक करता, पण गाईड म्हटल्यावर त्याच्यात ज्युनियर पण नाही आणि सिनियर पण नाही, सगळं सेम असतं. करा काय समजलं? त्याच्यामध्ये कोकणात आलेला आहे म्हणजे सगळं निसर्ग सौंदर्य मी दाखवणार आहे. आता बघूया कोण येतं काय गिरायक, म्हणजे काय त्याला सगळं निसर्ग सौंदर्य दाखवतो. काय समजलं? काय राहा काय म्हैशी चुकल्या तुझ्या? अरे इथं नाही, तिकडे बसले असतील नदीवर, पाण्यात बसले असतील. हॅलो हॅलो गाईड सरळ आपल्या खाली उतर घरी जा. मराठीत बोलतोय. अरे गाईड तू मला गाईड करू नको. अरे मला गाईड करणारा दिग्दर्शक अजून ज्यानं मला. अरे मी गाईड मिस्टर प्रभाकर मोरे फ्रॉम चिपलोन. होय बरोबर ओळखलास रे, बरोबर ओळखलास. तू त्या शो मध्ये काम करतो ना? ही वेळ आली. तुला कसं कळलं माझी ही वेळ आली? माझा भाऊ तिकडे चायना मध्ये स्किट करता. ही वेळ आली म्हणजे त्याचं नाव त्याचं ही वेळ आली. कोकणी. मी एक मिनिट थांब जरा. कपडे घातलंय चायनीज, टोन पकडलास नेपाली, बोलतोस मराठी. अरे हा कुठला वर्किंग करून आणि मी म्हणे दिग्दर्शक. आता गोव्यातला बोलायला लागले. कोकणी तू कोकणी कसा? चायना, कोकण, कणकवली, ब्रुसली, अँगेली, तारकर्ली, माझी बहीण बसली शिवाली. हो का, असं आहे काय सांगितलं? तुला कोकण बघायचं? सगळं कोकण दाखवतो, त्याचाच मी आहे का नाही, गाईड आहे का नाही? चल तुला सगळं फिरवतो. इकडे हा सगळं कोकण इकडे. हा बघ, हा इकडे सगळं दिसतंय तुला. काय काय हा किल्ला आहे, किल्ला सिंधुदुर्ग किल्ला. मारीने धरून. अरे सिंधुदुर्ग किल्ला काय बोलता येतात ताचा एवढा काय समजून. सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे सई तामणकर. एक तर मराठीत बोल नाही तर काय हाय तर बोल.
म्हणजे कसा सिंदूर केला म्हणजे सेम सई तामणकर. म्हणजे आजूबाजूला जरी खारट पाण्याचा परिसर असला ना तरी आतमध्ये ना गोड पाण्याचा झरा आहे. तिकडचा बुरुज बघ, बुरुज ढासलीला. मग एवढं करतोस तर मग ह्याच्यावर वाजवायला अच्छा ठीक आहे. भावा एक काम कर, पहिला चपला काढ, चपला काढ, चपला काढ. पाठ केलं चपला म्हणून चपला बोलशील बुट पाय पड, पाय पड. राखणदार, राखणदार बाय माझ्या आईशे, गे बाय माझ्या सत्याची पांढरी सकाळचा प्रहर आहे आणि आमचं गारणं घालायला आम्ही इकडे आलेलो आहे. तो आमचं बोलणं ऐकणं आहे. हा माझीच वाक्य बोलतोच काय म्हणा सांग. अरे भाऊ राखणदार, राखणदार म्हणजे ह्या सीमेपासून तर ह्या सीमेपर्यंत रक्षण करणारे. म्हणजे हो काय आहे माहितीये काय तुला सांगतो काय आहे, आमचं स्किट ना कसं पण होऊन दे, चुकरट होऊ दे, पण चांगलं बोलू नाही ना शोचं रक्षण. पुढच्या सिनेमात रोल नाही वाटत. जवळजवळ सगळंच मराठी बोलतो, कुठला कॅरेक्टर. आणि काय आहे माहितीये का कसं आहे, काही लोक ना चांगल्यात ना वाईट शोधतात म्हणजे काय, पण ह्यांना ना वाईटात ना चांगलं दिसतं. नाही काही घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको. नारळ, नारळ, नारळ. अरे ही नारळी फोपलीची बाग आहे ना. नारळी पोपली, चायनीज, नारळी, पोपली, ब्रुसली, अंगली, झटकली, उचकली, चायनी. बरं जाऊन दे, ही नारळी फोपलीची बाग आहे. म्हणजे नारळ म्हणजे ना आमचा बने. बने म्हणजे कसा आहे, असा उंच ताडा माळासारखा वाढलाय, पण वाढून उपयोग काय, काय वर सगळं पाणी. आमचं गोस्वामी सर आहेत ना, तो नारळ घेतात आणि खोवतात. शिव्या देऊन ना, शिव्या नाही, खोवतात, खावतात. असं आहे सगळं काय नाही. हो हो. आणि फोपलीची म्हणजे तुला सांगतो, ह्या फोपली सगळ्या तुला दिसतात ना, फोपली म्हणजे सेम ना अरुण कदम. तुम्हाला सांगतो फोपली म्हणजे सुपार आहे गाव, अगदी छोटीशी. हा पण काय रुचकर, म्हणजे तालमीत कच्ची पक्की, पण परफॉर्मन्स मध्ये काय बसवणार नाही तुला तो. म्हणतो बरं बरं, चल बाकी पुढचं तुला कोकण. अरे ती काजूची झाड आहेत. काजू, काजू, काजू म्हणजे हाय तो काजू, म्हणजे काजू आमच्यात काजू म्हणतात. इंग्लिश कॅल्शियम, चायनीज थिंग मध्ये आठवलं का बोलतोस? बाकी मध्ये सगळं मराठी. हा तर काय कॅल्शियम म्हणजे काजू, काजू म्हणजे सेम प्याडी. हा म्हणजे तुला सांगतो, साईज जरी छोटी असली तरी कीर्ती लय मोठी. अरे लय मोठी किंमत आहे माहितीये काय. काजू ना लय प्रोसेस करून तयार करावा लागतो, पण ह्याला तालीम करून स्किट करावं. कोकण मस्त कोकण बघ सगळं इकडे कोकण. प्राजक्ता माली, चायनीज बहिणी डोळे बारीक, युगांडा गेलं. म्हणजे तुला सांगतो कोकण सगळं बघितलं, अजून बरंच तुला दाखवायचं आहे. पण कोकण दाखवता दाखवता सगळी ही माणसं दाखवली ना, तर मला हास्य जत्रेची आठवण यायला लागलेली आहे. काय करणार होत रे. बरं ठीक आहे, काय बोलायचं तर बोल. नाही बरोबर आहे. काय आहे, गौरव मोरे जेवढा फास्ट बोलतो ना, तसा फास्ट मुंबईत जाऊन ना तर हास्य जत्रेच्या टीमला मानून भेटायचं आहे. मला लय त्यांची आठवण येते. काय तर मी काय म्हणतो, चल माझ्याबरोबर मुंबईत. अरे चल रे, मला सांग तुला ऍक्टिंग येते? अरे स्टेजवर कधी परफॉर्मन्स केलास काय? अरे हो का नाही ता नाही ता बोल. हाय ना हाय ना, आपला काहीतरी गोलाबेरीज करून सांगतोय मला सगळं. पिटुकलांग कॉमेडी. अच्छा कॉमेडी, इटुकली बिटुकली. अरे इटुकली बिटुकली बोलता बोलता 10 मिनिटं एकटाच बोलले. काय आहे तुझं ना आमच्या दर्शन सारखं आहे.
त्याला शिव्या देऊ नका सांगून ठेवतो. कसं आहे तुला सांगतो, स्किट मध्ये काही नसतं, पण तो एकदा स्टेजवर आला ना की काय होता काय कुणास ठाऊक. स्किट कधी संपला का आधी संपतच नाही हा आम्हाला कळत नाही. मिळालं वाक्य माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, आमच्या या दर्शनला आहे ना दिवस भरण्यासाठी काय काय करावं लागतं माहिती आहे तुला? दिवस बांधण्यासाठी होय गरीब माणूस आतमध्ये तुला दाखवतो. नाही ऐक ना मी काय म्हणतो, ऐक ना आपण स्किट करूया तिकडे, तुला मी हास्य जत्रेत घेऊन जातो. पण काय माहितीये, पहिला आपण स्किट लिवायचं आणि मग करायचं, असं नाही करायचं. सई काय म्हणशील? मॅड परफॉर्मन्स होता. दर्शन काय कॅरेक्टर होतं हे, काहीच नव्हतं पण वेडा कॅरेक्टर होतं. म्हणजे ती जी ओळ लिहिली होती की काही नसतं आणि तू येऊन तुझ्या अंगात संचारतं आणि ते नेहमीच संचारतं. यू आर ब्लेस्ड. आय थिंक मला फारच आवडलं कॅरेक्टर. पारसमणी मस्त साथ दिली तुम्ही, पण सुरुवात एकदम भारी झाली. मोरे आम्हाला सोडून कुठे कोकणात वगैरे जाऊ नका, तुमची जागा इकडेच आहे, इथेच थांबा, आम्ही तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. मजा आली. थँक्यू. प्रसादा, चिकन ट्रिपल शेजवान राईस विथ सुरमई करी असं खाल्लं तर कसं वाटेल? ये बात. तसा परफॉर्मन्स होता. एक त्याला एक असा फ्राय केलेला माशाचा पण फ्लेवर होता आणि एक चायनीजची पण वेगळीच त्याला नजाकत होती. दर्शक भन्नाट आहे आणि तुझं आणि मोरेचं कॉम्बिनेशन फार मस्त वर्क होत आहे. मला फार आवडते. मजा आली, खूप मजा आली. आणि राखण तेव्हाच केली जाते मोरे जेव्हा समोर खजिना असतो. मजा मस्त. तर मंडळी, आजच्या भागातील परफॉर्मन्सेस आपल्या हास्यरसिकांना कसे वाटलेत हे जाणून घेऊया. सई, उत्तम होते परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे. सुरेख झाला एपिसोड. पण आज माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आली आहे तर मला एका व्यक्तीबद्दल बोलायचं आहे. प्राजक्ता, तू तुझं काम खूप चोखपणे करतेस. मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे. थँक्यू. मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे आवर्जून की टेक्निकॅलिटीज त्यातल्या माहीत नसतात प्रेक्षकांना. तर पहिली गोष्ट ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे आणि कौतुक आहे की तू स्क्रिप्ट तुझ्या समोर कुठे लावलेलं नसतं, तू ते बायहार्ट करून, तू ते पाठ करून बोलतेस. कधीकधी स्वतःचाही फ्लेवर तू त्याच्यामध्ये मिसळतेस. हा शो तुझ्याशिवाय आम्ही इमॅजिनच करू शकत नाही. आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा तू किती सुंदर आहेस ते तुझ्या बोलण्यातून, हसण्यातून, असण्यातून सतत व्यक्त होत असतं. तू जेव्हा इथे येतेस तेव्हा एक एनर्जी सेट करतेस, ती आमच्या सगळ्यांसाठी असते. आपल्या कार्यक्रमाचा तू एक खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहेस. याचा खूप आनंद आहे. तू नसतीस तर एवढी मजा आली नसती, हे मी ठामपणे आज सांगू शकते. सो प्राजक्ता, तुला तुझ्या प्रवासासाठी आणि आमच्यामध्ये असण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्याशिवाय खरंच हा शो इमॅजिन करणं इम्पॉसिबल आहे. ओ माय गॉड, इतनी खुशी, इतनी खुशी. येस, वी लव्ह यू अ लॉट. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. प्रसादा, काय बोलू प्राजक्ता, एपिसोड जर का तू या शोची अप्सरा आहेस असं आपण म्हटलं तर हे सगळे म्हणजे इंद्रसभा आहेत असं म्हणतात. क्या बात. इतका सुंदर एपिसोड होता, मजा आली. तर मंडळी, आज कार्यक्रमात इथेच थांबतोय, परंतु कॉमेडीची ही मैफिल उद्या देखील रंगणार. तेव्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड.